चांगली सोन्याची अंडी गावली असती, पण कोंबडी पण पळाली आणि पैसेवाला कोंबडा पण निसटला. हो हो, मी पोचतोय, मी स्वतः पोचतोय. मी तुम्हाला म्हटलो ना, हे बघा मी आलो ना, ती सगळं फायनल करूया. आपण त्या कोटेशनवर पण चर्चा करूया. नाही 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 नाही, ते काहीतरी चुकीचं आहे. मी पोचतोय, मी निघालो. हे बघ निघालोच मी. हा हॅलो, ऐक, मी तुला आता एक सोन्याच्या हाराचा फोटो पाठवते. मला तसाच तंतोतंत खोटा हार एका रात्रीत बनवून हवाय. डिझाईन मध्ये जरा सुद्धा फरक नको, कळलं का? अरे हो, पैसे तर देणारच ना, पण काम चोख तर दाम चोख, कळलं? चल ठेवते फोन. तारा, आता तुझ्या गळ्यात तो नकली हार आणि माझ्या गळ्यात हा असली हार. तशी तूही नकलीच आहेस ग. आता तुला श्रेयसच्या आयुष्यातून मी कशी वाजत गाजत हाकलून देते ते तू बघच. ती काळी सोन्याची अंडी देणारी कोंबडी सापडली आणि पैसेवाला कोंबडा पण सापडला. तारा, मेरी आंखों का तारा, यहाँ आओ. कोण आहे तिकडे? कोण आहे? कोण आहे? बोला पटकन, कोण आहे? कोण आहे? बोला पटकन, कोण आहे? कोण आहे? कोणीतरी लपून आलंय, मला कळलंय. बोला पटकन, कोण आहे? कोण आहे? बोला. कोणीतरी आहे, मला कळलंय. बोला पटकन. श्रेयस, श्रेयस, अरे बोलत का नव्हतास तू? लागलं नाही ना तुला? सॉरी सॉरी सॉरी. नाही नाही नाही, ठीक आहे ठीक आहे, इट्स ओके इट्स ओके. एवढ्या जोरात नाही लागलंय, पण थोडक्यात बचावलं, नाही तर पोहोचवलं असं हॉस्पिटलला. अरे तू हसतोय श्रेयस?
बरं बरं. नशीब माझं तुला लागलं नाही. पण मला ना अशी वेगळीच भीती वाटली रे, वेगळीच चाहूल लागली. काय झालं? मला असं वाटलं की घरात कोणीतरी चोर घुसलाय, कोणीतरी अनोळखी घुसले म्हणून. हा, तर माझं पण तसंच आहे ना. म्हणलं तर ओळखीचा, म्हणलं तर अनोळखी. हो, पण आधी तू हळू बोल, घरात सगळे झोपले. पण मला झोप लागत नाहीये ना तुझ्याशिवाय. आपलं लग्न अजून व्हायचंय. हा, हा, पण लग्न झालं नसलं तरी गप्पा मारू शकतो ना आपण. म्हणूनच आलोय गप्पा मारायला. मला नाही राहत आहे तुझ्याशिवाय अजिबात. श्रेयस, बरं चल तू आधी इथून चल, पटकन चल. चल. बस 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 थांब जरा, थांब, हलू नकोस ना. पुंकर तर मारू दे, किती लागले बघू दे. बस बस. किती लागलंय? काय सॉलिड लागलंय? दिसते तशी गुलाबाच्या कळीसारखी वगैरे. स्ट्रॉंग आहे, सॉलिड. गुलाब म्हटलं की काटे आलेस ना. एवढे पॉवरफुल, एवढे टोकदार काटे. हात आहे का हातोडा आहे तुझा? यायचंच कशाला मग असं रात्री बेरात्री लपून छपून? अच्छा अच्छा, आवडलं नाही का तुम्हाला? ठीक आहे ठीक आहे, जातो मी. माझ्या रूम मध्ये जाऊन झोपतो मी. सॉरी, झोप मोड झाली ना. बाय. रात्रभर हात धरून ठेवणार का आता? हात सोडला नाही तर जाऊ कसा? जा असं म्हंटल का मी? ओ, राजकुमारीच्या हुकुमाशिवाय काहीच करता येणार नाही, नाही का? बस. श्रेयस, इकडे ये. अगं ती पाकळी तिकडे नाहीच आहे. पाकळी कुठे उडून गेली मला काही. ए, मिळाली तुला? मी एवढी शोधली, मला नाही सापडली. ते मला सापडली म्हणजेच तुला सापडली ना. ओ, असं आहे का? मग त्या लॉजिकने मी सुद्धा उद्या निर्जळी उपवास करणार. तू म्हणजे कुठून कुठे जातोय श्रेयस? काहीच गरज नाही. एक माझं काहीच गरज नाही. मी केला म्हणजेच तू केलास ना. नाही 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 नाही, असं नाहीये. आता समजा मी उपवास करत असतो एकटा, तर तू मला एकट्याला करू दिला असतास का? नाही ना. तू केलाच असतास माझ्या बरोबर. तसंच आहे. तू ना बाबा, खरंच बोलण्यात तुझ्याशी कोणी जिंकू शकत नाही. मी तर म्हणजे नाहीच नाही, जमणारच नाही. आता कसं? माझ्या ना जीवाची चिडचिड होते अक्षय. ती गावठी तारा कायमची आपल्या डोक्यावर येऊन बसायला ना आता थोडेच दिवस उरलेत. आणि अक्षयराव, लग्न थांबवायला एकही तोडगा मिळालेला नाहीये आपल्याला. आत्याचंही नेमकं काय चाललंय तेही कळलं नाही आपल्याला. तुला सांगतो श्रावणी, मला काहीच सुचत नाहीये. काय
काय नाश्ता आहे? चला आजपासून लग्न सुरू. म्हणजे 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 आज चुडा भरण्याचा कार्यक्रम आहे. शकुंतला ताई साहेबांनी सगळी तयारी केली आहे. श्रावणी, तुझ्यावर मेहंदीची जबाबदारी दिली होती. काय झालं त्याचं? केली ना तयारी? हो, ती मेहंदीवाली मुलगी मी सांगितली आहे, ती येईल. हा. अच्छा. आणि अक्षय, तोरणाचं काय झालं? आणि आजीला जसं हवं होतं तसं फुलांचं तोरणही ऑर्डर केलंय. ओके. बर. नक्की ना? मामा नाही, तसं नाही. मला उगाच तुमचा आवाज पोकळ वाटतोय. वाटणारच. तुम्हाला आमच्या प्रत्येक गोष्टींबद्दल शंका वाटणारच. आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय ना आम्हाला. मोठ्या गोष्टी काय किंवा साध्या काय, आम्ही करतो ती सगळी फसवाफसवीच ना. पण इथे ताराची एवढी मोठी फसवाफसवी चालू आहे, त्याचं काहीच नाही. ती बरी चालतीये तुम्हाला? हा अहो मामा, पूर्ण दिवस श्रेयस श्रेयस करून नाचता ना तुम्ही. मग त्या ताराला आराध्या म्हणून त्याच्या गळ्यात बांधणार? ही केवढी मोठी फसवणूक आहे. त्याचं काय? त्याचं काय? बोला ना, बोला ना मामा. आता काय दातखिळी बसली तुमची? श्रेयस, तू हे ज्यूस पिऊन घे प्लीज. तुला सवय नाहीये. एक मिनिट. तुला तरी कुठे सवय आहे? तू कुठे रोज उपवास करतेस? वर्षातून एकदा किंवा दोनदा करत असेल. मग तरी पण मी करणार आहे, पण तू करायचं नाहीयेस. हा? अरे नाही नाही नाही, मी अरे अरे अरे, तुम्ही दोघं असं भांडू नका बरं. हे बघ, त्याला करायचा आहे ना तर करू दे निर्जळी उपवास. मामा, त्याला झेपला नाही ना तर तो सोडेल ना. पण तू पूर्ण दिवस करशील उपवास, मला खात्री आहे. पण त्याचं मन मोडू नको ग. निर्जळी उपवास पण कशासाठी? अगं, काल देवळामध्ये नारळ खराब निघाला देवी समोर फोडताना. त्याचं निराकरण म्हणून गुरुजींनी आराध्याला उपवास करायला सांगितलंय. आणि तिच्यासोबत श्रेयसलाही करायचा आहे निर्जळी उपवास. येस, मी करणार. काय कौतुक चाललंय. वाह. बरं चला, मी निघू आता. ठीक आहे. बाय बाय. अक्षय, बघितलंस ना किती प्रेम उतू जात होतं त्यांचं. नाटकं चालू आहेत नुसती. काय तर म्हणे निर्जळी उपवास. तो दोघांचा. अक्षय, खरं सांगते, दोघांना माझ्या डोक्यात जायला लागली. नाहीतर काय. त्यात तो मामा उत्साहात येऊन मला सांगतो की तोरण बिरण अरेंज केलंय की नाही. छे श्रावणी, मी आधीच सांगतोय, मी कुठलंच तोरण बिरण ऑर्डर केलेलं नाहीये. काय काय? तुला काय गरज होती त्या मेहंदीच्या अरेंजमेंट साठी हो म्हणायची? अरे नाही बाबा, मी त्या मामाला खोटं बोलले. मी काहीही केलेलं नाहीये असं, कळलं? हो, पण आता करणार आहे. नाही म्हणजे आपल्या लाडक्या ताराच्या हातावर मेहंदी तर हवीच ना. म्हणजे श्रावणी, नेमकं काय चाललंय तुझ्या डोक्यात? आता बघच माझा खेळ. आगे आगे देखिए होता है क्या.
ही ताराची ही गोष्ट तर पक्की आहे. जाग्या, या गेटच्या आतच खजिना आहे. पण असं लपून छपून आत जाण्यात काय अर्थ नाही. एकदम ताट मानानं आत जायला पाहिजे, तर काय तो फायदा आहे. या हिरोची गाडी आत्ताच बाहेर गेली ना, म्हणजे तारा आतमध्येच असेल. असा थेट आत जातो आणि जे काय ते सोक्ष मोक्ष लावतोच. ताराला भेटायचंय. तारा बेरा कोणी नाही तर चल निघ. ओ दादा इथेच राहते. तुला साऊंड कळत नाही का? चल निघ म्हणलं ना. चल हट. चल निघ. चल राहते यार. चल. हो हो हो, मी तेच सांगतोय तुम्हाला. अगदी छोटीशी ऍडजस्टमेंट आहे, ती करून टाका. हो हो, माहिती आहे मला. तुम्ही सगळं पेपर वर्क जे आहे ना ते करून ठेवा. बाकी सगळ्या गोष्टी मी सांभाळून घेतो. ठीक आहे? हा. काय रे अरविंद, काय झालं? कसल्या काळजीत आहेस? अहो आई, विशेष असं काही नाही हो. आता बिझनेस म्हटलं की काळजी आल्याच. काही छोटी मोठी डील चालली आहेत ना, जरा ती हँडल करतोय. होईल. आहे मी तसा रिलॅक्स आहे मी एकदम. अरविंद, अरे मी काय आज ओळखते का तुला? हा शब्दांचा खेळ माझ्याशी नको खेळत जोस. काय झाले सांग? काय चालतंय तुला? येऊ काजी? अरे आले बांगडीवाले. या या या. बस बसा. अरे वा, बांगड्या भरायचा कार्यक्रम आहे का? तुमचं चालू दे. आता खऱ्या अर्थाने हे आता लग्न घर वाटेल. मी आलो. खरंच चुडा भरला की खऱ्या अर्थानं लग्न घर असतं. गावाकडे तर केवढी मोठी पद्धत असते ही. ह्या मुंबईमध्ये माणूसच मिळायला तयार नाही. खूप शोधावं लागलं यांना. पण मिळालं ना, मग जाऊ दे. आराध्याच्याही तेच मनात होतं. तिच्याही चालीरीती काही जुन्या पद्धतीच्याच आहेत. म्हणलं होऊन जाऊ दे. चल बोलो सगळ्यांना आता. हो. आराध्या, अमृता, दुर्गा, सोनाली, अगं या लवकर. कुठे आहेत या सगळं? किती वेळ? चुडा भरायचा आहे ना अमृता? अगं चुडा भरायचा आहे. चला. आराध्या कुठे आहेस? चुडा भरायचा आहे. आराध्या, काय झालं? चेहरा का असा कोमेजलाय तुझा? सबंध उपास केलायस ना, तो पण निर्जळी. हो ना. पाण्याचा थेंब पण घेतला नाही सकाळपासून. काही त्रास होतोय का? नाही आजी, ठीक आहे. म्हणजे थोडासा थकवा जाणवतोय, पण ठीक आहे. या उपवासाने झालेल्या अपशकुनाचं निराकरण होतंय याचं समाधान जास्त आहे त्यापेक्षा. गुणाची आहे ग बाय माझी ती. आज चुडा भरला की खऱ्या अर्थानं नवरी मुलगी होणार आहेस तू. भाऊ, मी तुम्हाला चुडा भरण्यासाठी जागा करून देते. हो चालेल. चला मुलींनो, हे टेबल घेऊन जा तिकडे. दुर्गा, ये बस इथे. भाऊ, या ना भरा बांगडे. झालं? हा, ये सोनाली.
चला अमृता, तू पण बस. हो. चला तर मग श्रावणीबाई या, चुडा भरा. आत्या मला खरंच या लग्नात इंटरेस्ट नाही प्लीज.